नमस्कार मंडळी. सर्वप्रथम तुम्हाला होळीच्या खूप खूप शुभेच्छा. लेट्स टॉक. चला बोलूयात. हो, खरंच बोलूयात. आपण बोलणार काय विषयावर? तर लेट्स टॉक किंवा चला बोलूया ही संकल्पना कोणी चालू केली हे मी तुम्हाला सांगते. कारगिलच्या युद्धात अविस्मरणीय आणि अफलातून कामगिरी बजावणारे रिटायर्ड कर्नल आशिष कर्णिक यांनीही काही दिवसापूर्वी ही संकल्पना चालू केली की लेट्स टॉक. म्हणजे बोलतं व्हा, बोला. स्वतःला आतमध्ये कुढूत काही ठेवू नका. भावंडांपाशी बोला, मित्रमैत्रिणींपाशी बोला, आईवडिलांना सांगा, कॉलिग्सना सांगा, पण बोला, बोलतं व्हा. म्हणजे आतमध्ये राहून 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 आपल्याला त्याचा त्रास होत नाही. या चला बोलूयात या संकल्पनेत अनेक विषय कर्णिक सर घेत असतात बरं का. आता यावेळेचा त्यांचा विषय होता अँगर, राग, क्रोध. तर तो कसा का येतो? त्याच्यासाठी आपल्याला काय मेहनत करावी लागते तो न येण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी. राग तर सगळ्यांनाच येतो. आपण मनुष्य म्हणल्यावर आपल्याला राग येणार. पण तो राग किंवा क्रोध कसा कमी करायचा याविषयी त्यांनी इतकं सुरेख त्यांनी आत्ता 3 त्यांच्या सेशन्समध्ये सांगितले. आता मला असं वाटतं या शनिवारी त्यांचं 3rd सेशन आहे. तर अनेक विषयांवर असे ते बोलत असतात. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची लिंक पाठवते तुम्हाला यूट्यूब चॅनलची. तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि या सगळ्याचा त्यांचा फायदा घ्या. ते गुगल मीटवरून अनेक विषय घेत असतात. तुम्हालाही एखादा विषय सुचला तर कमेंटमध्ये त्यांना जरूर कळवा. ते नक्की तो विषय घेतील आणि मग पुढे एखाद्या विषयावर अवांतर गप्पा, अवांतर त्याचं आपण म्हणू चिरफाड करणे, असं थोडंसं मजेच्या भाषेत बोलूया. पण अनेक विषय बोलल्यामुळे आपल्या मनातले जे विचार असतात ते समोरच्यापर्यंत कळतात किंवा समोरच्याच्या मनातले जे विचार असतात ते आपल्याला कळतात. आपल्याला एखादं कुठेतरी मनात एक खंत असते किंवा काहीतरी खुपत असतं, ते आपण एखाद्याशी बोलल्यामुळे ते पटकन क्लिअर होतं. आपल्याला बरं वाटतं. तर असे लेट्स टॉक या संकल्पनेविषयी मी जे आत्ता तुम्हाला सांगितलं, ते हे सर खूप छान सांगतात. तर मी द थिंकिंग सोल या नावाने त्यांचं चॅनल आहे. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की तुम्हाला त्याचा लिंक पाठवते आणि नक्की जॉईन व्हा आणि जॉईन व्हा नाही, सबस्क्राईब करा आणि नंतर त्यांच्या गुगल मीट जॉईन करत राहा. तर आजचा माझा विषय आहे पाणी. उष्णता आणि उन्हाळा खूप वाढत चालला आहे. अख्ख्या देशभर मार्चपासूनच उष्णतेचे वारे वाहत आहेत. मार्चमध्ये ही परिस्थिती आहे, तर एप्रिल आणि मेमध्ये काय असेल सांगू शकत नाही. तर पाणी हे अमूल्य आहे, वाया घालवू देऊ नका. जेवढं हवं आहे तेवढंच घ्या. अनेक ठिकाणी मी बघते नळ चालू असतात. कोणाला वाटत नाही का की ते नळ बंद करावेत? शहरात पाण्याची काय म्हणू आपण की थोडा त्रास म्हणू, त्रास कमी आहे. खेड्यापाड्यांमध्ये तर आपण विचार करू शकत नाही. कित्येक मैलोन-मैल वरनं बायका पाणी आणतात हंड्यातनं, डोक्यावरनं, उन्हातान्हात जाऊन. एवढासा ग्लासभर पाणीसुद्धा ते लोकं वाचवतात आणि आपण एवढंसं पाणी घ्यायचं, अर्धं प्यायचं, बाकी उरलेलं टाकून द्यायचं. हे आपण करतो. तर असं करू नका. पक्ष्या-प्राण्यांना पाणी ठेवा. त्यांनाही जसा आपल्याला कंठशोष पडतो, तसाच त्यांनाही कंठशोष पडतो. कोणी हे पाणी मागितलं, तर पाण्याला नाही म्हणू नका. पाणी वाचवलंत, आज पाणी आहे. आपल्या निष्काळजीपणामुळे जर का ते उद्या राहिलं नाही, तर याला जबाबदार फक्त आपण मनुष्य आहोत. पाणी कधी शिळं होत नसतं. आजचं पाणी मी कालचं पाणी मी आज शिळं झालं म्हणून टाकून दिलं असं नाही करायचं. नद्यांचं पाणी आहे ते काय शिळं होतं का हो? नाही. तेच आपण पितो. त्याच्यावर प्रक्रिया होते आणि तेच पाणी आपण पितो. तर पाणी हे शिळं होत नसतं. तेच पाणी एखाद्याच्या मुखात गेलं, तर त्याच्या नाभीतनं दुवा निघतील तुम्हाला. तर त्या दुवात घ्या. पाणी टाकू नका. पाण्याचा अपव्यय करू नका. पाणी हे आपलं जीवन आहे. एक वेळ 2 दिवस तुम्ही जेवला नाही, तर तुम्ही मरणार नाही. पण पाण्याविना आपण तडफडून, तडफडून मरू आणि हे सत्य आहे. तर पाण्याचा अपव्यय करू नका. पाणी वाचवा, पाणी साठवा आणि अनेक कालापर्यंत ते साठवत राहा. फक्त उन्हाळा आला, पाणी साठवणूक केली, पाणी वाचवलं असं नाही. पावसाळ्यातही वाचवा, हिवाळ्यातही वाचवा. पाणी हे जीवन आहे. तेच आपल्याला जीवनदान देतं.
त्यामुळे त्याचा अपव्यय करू नका, त्याचा अपमान करू नका. जसं आपण अन्नाचा अपमान करत नाही, तसं पाण्याचाही अपमान करू नका. पाणी टाकून देऊ नका. उरलेलं पाणी जे असेल, तुम्हाला नको असलेलं पाणी जे असेल, ते कुंड्यांमध्ये झाडांना ओता. धुतलेले तांदूळ असतील, तर ते तांदळाचं पाणी साठवा त्या भांड्यात एखाद्या आणि ते कुंड्यातल्या झाडांना किंवा तुमच्याकडे जी झाडं असतील तुमच्या बागेतनं, त्याच्याला टाका. तर असा मला आज पाणी हा विषय आज सकाळी एकदम सुचला. म्हटलं आज तुमच्याशी बोलूयात. चालेल. तर आता हा उन्हाळा सगळ्यांनी छान राहा. आरोग्यदायी उन्हाळा तुम्हाला हा जाओ. कुणालाही पाण्याविना त्रास होऊ नये, कुणालाही आजारपण येऊ नये. सगळ्यांनी तब्येती सांभाळा आणि छान राहा. धन्यवाद.